नगरपंचायत आटपाडी पंचवार्षिक निवडणूक 2025साठी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असणारे प्रभाग क्रमांक 5चे नाथा शामराव लांडगे यांच्यावर आपण चर्चा करणार आहे। नमस्कार सर। नमस्ते। आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्या। मी नाथा शामराव लांडगे वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी लढवत आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि विशेषतः अमरसिंह देशमुख बापूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व गोपीचंद पडळकर साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीनं विशेष मला संधी दिली त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि माझी जी उमेदवारी जी आहे ही उमेदवारी माझी नसून माझ्या प्रभागातील प्रत्येक युवकाची आणि प्रत्येक वडीलधाऱ्या मंडळीची अशी उमेदवारी की सर्वांनी मिळून तयार केलेली ही उमेदवारी आहे। आणि मी असं मानतो की मी उमेदवार नसून माझ्या प्रभागातील प्रत्येक व्यक्ती हा उमेदवार आहे। आपण सुशिक्षित आहात, सुशिक्षित लोकांनी राजकारणात सहसा येत नाहीत, आपण राजकारणात कसे आला? समाजसेवेची पूर्वीपासूनच आवड आहे आणि मी 12 वर्ष एका सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत कामही केलेलं आहे। त्यामुळं समाजातील जे मूलभूत जे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांची जे प्रश्न आहेत ह्या आणि समस्या ह्याची खूप जवळून मला जाणीव आहे आणि ते रोजचे भेडसावणारे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांना आणि ह्या समस्यांना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर सुशिक्षित शिकलेल्या लोकांनी आणि व्यावसायिक लोकांनी पुढं येणं गरजेचं आहे आणि समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये अग्रेसर होणं गरजेचं आहे। आत्ता आपलं एक विजन काय आहे, म्हणजे वार्डातून विकास कसा व्हावा असं आपल्याला वाटतं? प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या वार्डामध्ये आमचा वार्ड रचनाच अशी आहे की शहराच्या मध्यभागी तहसील कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोरचा आमचा हा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये 780 मतदार हा मागासवर्गीय आहे आणि 300-350 मतदार हा OBC आणि SC ओपन इतर अन्य समाज त्या ठिकाणी वास्तव्याला आहे। तर जास्त करून मागासवर्गीय समाज जास्त असल्यामुळे हा अनुसूचित जातीचा प्रभाग आहे आणि मी त्या समाजातून येतो। तर समाजातील ज्या काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत की आता सध्या युवकांना शिक्षण झाले पण त्यांना नोकऱ्या नाहीत, कमी शिक्षण झाले त्यांना हाताला काम नाही आणि महिला ज्या घरगुती आहेत त्याही घरात आहेत। मग सर्वात मोठा प्रश्न काय आहे की रोजगार नाही, आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे। अशा लोकांना बळ देण्याचं, ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबरीनं समाजामध्ये असणाऱ्या किंवा प्रभागामध्ये असणारे जी लाईट, गटारी, अंतर्गत गटारीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छ पाणी मिळणं गरजेचं आहे। महिलांच्या हाताला थोडंसं घर हे करत असताना त्यांना मदत करून स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय उभा करता येतील का, त्या घराची आर्थिक स्थिती मजबूत करता येईल का, ह्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं जे आत्ता सध्या आमच्या समाजामध्ये किंवा प्रभागामध्ये जे युवक शिक्षण घेत आहेत, चांगलं शिक्षण घेत असतानासुद्धा त्यांना बाहेरगावी किंवा बाहेर शहरामध्ये जात असताना त्यांना येणाऱ्या काही आर्थिक समस्या आहेत, काही अनेक अडचणी आहेत, तेही सोडवण्यासाठी किंवा त्यांना पाठबळ देण्याचं काम मी भविष्यामध्ये करणार आहे। आणि जो महत्त्वाचा विषय आहे की जे आता ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, ह्यांना थोडा का असं आपल्या प्रभागामध्ये आनंदाचा क्षण घालवण्यासाठी वेळ मिळावा, त्यांना एखादं छोटंसं गार्डन, स्टडी रूम, ग्रंथालय, एखादं सभागृह, वेगवेगळी समस्यावरती आरोग्य शिबिर भरवणं, त्याशी मोफत आरोग्य शिबिर घेणं, कारण का चांगल्या डॉक्टरांच्याकडे जाण्यासाठी तेवढासा वेळ, पैसा ह्या गोष्टी काही वेळेला उपलब्ध नसतात।
ते चांगले डॉक्टर किंवा चांगली योग्य आरोग्य शिबिरे जर आपण आपल्या प्रभागामध्ये आणून मोफत जर त्या सगळ्या सुविधा आपण लोकांना प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. आणि सगळा परिसर प्रभाग एका छताखाली एकरूप होऊन गुण्यागोविंदानं जर राहत असतील तर ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काय तर काही वेळेला समाजामध्ये तेढ निर्माण होत असतात, भांडणं तंटा. तर ह्या गोष्टी बाजूला सारून त्या आपापसात मिटवून आपण एकत्र सगळ्यांनी जे आपले सामूहिक ज्या सण आहेत, उत्सव आहेत, ते आपण एकत्र सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि एका ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपल्याला निवडणुकीसाठी शुभेच्छा. आता नाताल लांडगे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व समाजाने एकत्र राहून गुण्यागोविंदाने नांदावं, सगळे सणवार एकत्र साजरे करावेत. अशी व्यक्ती ही खूपच क्वचित मिळते. प्रभाग 5मधून आटपाडी निवडणुकीमध्ये उतरलेल्या सरांना आपल्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.